जे मिळाले ते हरू नका बाबांनो. आज विचारधन या विषया संदर्भात मी थोडंसं बोलणार आहे. प्रत्येक माणूस जन्माला येतो ते निसर्गाचे काहीतरी देणं घेऊन. एकदा काय होतं, एक माणूस बुद्धांकडे जातो आणि बुद्धांना म्हणतो की माझं आता जीवनात काहीच नाही माझ्याकडे, मी निर्धन आहे, मी आता आत्महत्या करतो. आणि तो दुःखी असतो, कष्टी असतो. बुद्ध त्याला म्हणतात, बाबा रे, हरकत नाही, पण मला तुझा डावा डोळा देतोस का? मी तुला 4 मोहरा देतो. तो म्हणतो, नाही नाही, मी डावा डोळा देणार नाही. बुद्ध म्हणतात, चल हरकत नाही, 1 डोळा आणि 2 पाय मला दे, मी तुला 50 मोहरा देतो. तो म्हणतो, नाही नाही, मी मुळीच देणार नाही. मग आपण विचार जर केला, आपल्याकडे किती शरीर संपदा आहे, आपल्याकडे किती ज्ञान आहे, आपल्याकडे किती गोष्टी अशा आहेत की ज्याकडे आपलं अजिबातही लक्ष नसतंय. आणि म्हणून निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे ते डोळ्यांनी आपण पाहतो, कानांनी आपण ऐकतो, वाटेवरून पावले पडत राहतात. निसर्गतः तशीच पडतात का हो ही पावले? का नाही तुम्ही याचा विचार करत? जे सहज लाभते ना त्याची किंमत मिळत नाही, त्याची किंमत कळत नाही. निसर्गाच्या दातृत्वाबरोबर कठोर निसर्ग हा जेव्हा आपलं जीवन राबवतो ना, म्हणजे भूकंप होतो, तेव्हा आपल्याला निसर्गाची किंमत कळते. ज्या शक्तीचा उपयोग केला जात नाही ना, त्या शक्ती कालांतराने लोप पावतात. तुम्हाला कदाचित माहीत असेल, फार पूर्वी मानवाला सुद्धा शेपूट होते, पण शेपटीचा उपयोग न केल्यामुळे ते गळून गेले. तशा प्रकारे माणसाने काय करावं? अभ्यासे प्रगट व्हावे, पायातले बळ वाढवण्यासाठी थोडेसे चालावे. ज्याला विचार करायचा आहे त्यांनी बुद्धिबळ खेळून आपलं स्वतःचं विचार अभ्यास करून मत व्यक्त करावे. शास्त्र आणि गणित यांचा अभ्यास करून ज्ञानेला आणि प्रतिभेला पैलू पाडावेत. हे सगळं कधी शक्य होऊ शकतं? जेव्हा आपण त्या गोष्टीचा विचार करतो तेव्हा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी. लोकमान्य टिळक लहान वयातच अनेक पुस्तकं वाचायची. त्यांना एक प्रश्न विचारला गुरुजींनी आणि मग तो त्यांनी सोडवला. गुरुजींनी त्यांचं कौतुक केलं. मग दररोज गुरुजी त्यांना प्रश्न विचारायला लागले, अवघड अवघड गणित विचारायला लागले. एकदा एक गणित आपले गुरुजी लोकमान्यांना सांगतात आणि मग लोकमान्य त्यांना उलट विचारतात, गुरुजी, इंग्रजीमध्ये 21 शब्दाला आपण 1 आधी आणि 20 नंतर म्हणतो आणि तेच जर इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर 21 म्हणतो, म्हणजे 20 आधी आणि 1 नंतर. असे का होते? गुरुजी म्हणले, याचा विचार मीही केला नाही, मला जरा अभ्यास करावा लागेल. असाच एक दुसरा प्रसंग, खलील जिब्राल. तुम्हाला माहित असेल, फार थोर विचारवंत आणि लेखक होऊन गेले पहा, खलील जिब्राल. एकदा गुरुजींनी वर्गात प्रश्न विचारला त्यांच्या सुद्धा, बाबांनो, हे जगात सर्वात दुःखी कोण आहे रे? त्यावेळेस पहावर का, कोणी म्हटलं आई, कोणी म्हटलं वडील, कोणी म्हटलं मी स्वतः. पण खलील जिब्रालनी फक्त एकच ओळ लिहिली, मासा. आणि गुरुजींकडे दिलं. गुरुजींनी पाहिलं, ले खलील, हे काय आहेस रे? म्हणलं, गुरुजी, मासा सर्वात जास्त दुःखी आहे. गुरुजी म्हणले, कसं काय? त्यावेळेस खलील जिब्रालनी सांगितलं की माश्याचे अश्रू कोणालाही दिसत नाहीत. आणि मग त्याच्या पाठीवर थाप मारून त्यांनी सांगितलं, एक दिवस तू खूप खूप मोठा विचारवंत होशील आणि खरोखरच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात ना, ते तशा प्रकारे. म्हणजे आपण काय हट्ट धरतो यावर खूप अवलंबून आहे. आता हॅरी पॉटरच्या आणि सुपरमॅनच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मुलांना द्यायला नकोत का? लोकमान्यांची कीर्ती समाजाला मुलांना समजून सांगायला नको का? बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला अभ्यास घरादारापर्यंत जायला नको का? फुल्यांची समता, गाडगेबाबांची ग्राम स्वच्छता ही सर्वांपर्यंत नको का जायला? हे आपले आदर्श नको का व्हायला? याचाही विचार व्हायला पाहिजे. आणि म्हणून डेमोस्थेनीस या व्यक्तीबद्दल मी आता एक गोष्ट सांगणार आहे. हा जगप्रसिद्ध वक्ता झाला. वक्ता होणे हे त्याचे स्वप्न होते, पण ते घडणार कसे? काही गोष्टी नियतीला मान्य नसतात. वक्तृत्वाचे मूल घटक त्यांचे विचार बदलतात पहा. वक्त्याची भाषा सुंदर हवी. हे सौंदर्य येणार कुठून? त्यासाठी त्याने आवडीचा एखादा इतिहास ग्रंथ अगदी 8 वेळा अक्षरशः उतरून काढला. तो शब्द न शब्द पशी थांबला. शब्दाचे वैभव त्यांनी जाणले, शब्द आत्मसात केला. थोडीशी हा या लेखाचा तो ग्रंथ झाला. तो ग्रंथकार होता, पण त्याच्यामधले ते सुप्त गुण कशात होते? त्याच्या चिंतनात, त्याच्या साधनेत. निसर्गदत्त कुठलीही क्षमता नसताना डेमोस्थेनीस हा जगप्रसिद्ध वक्ता झाला.
कारण त्याने त्याच्या प्रत्येक गोष्टीला पैलू पाडले. तसे बुद्धीला सुद्धा पैलू पाडावे लागतात. भाषा ही प्रसन्न करून घ्यावी लागते. ती प्रसन्न होत नाही बाबांनो. कदाचित बरेच मित्र माझे मला भेटतात, अरे सुनील, तू फार छान बोलतोस असं मला म्हणतातही. थोडा वेळ मलाही बरं वाटतं. पण ज्या वेळेस मला आठवतं की मी 8-8 तास वाचन करतो, 2-2 तास मनन करतो, एकांतात 1-1 तास नुसतं चिंतन करतो, तेव्हा माझ्याकडे कुठेतरी ज्ञानसागराच्या गुडघाभर पाण्यात पोहोचेल इथपर्यंत माझ्याकडे फक्त ज्ञान येण्याचा मी प्रयत्न करतोय. म्हणून मी बुद्धीला पैलू पाडतो. भाषा ही प्रसन्न करून घ्यावी लागते. तुम्ही बघा, सर्वसामान्य माणूस 2000 शब्दांच्या इकडे तिकडे जातही नाही. एवढ्यात कशावर भागतं? अरे तेवढ्यावर जर भागतंय तर मग पुढे कशाला जायचं? पल्लेदार वाक्य काही सहजासहजी येतात का हो? त्याला दीर्घ श्वासनाचा व्यायाम करावा लागतो, प्राणायाम करावा लागतो, 2-2, 4-4 मैल धावावं लागतं, पळवावं लागतं. आणि मग वाणी संस्कारित व्हावी म्हणून मुद्रा भावपूर्ण असावी लागते. आणि त्यासाठी त्याने नाटके पाहिली पाहिजे, अभिनेत्यांचं बोलणं ऐकलं पाहिजे. अमिताभ बच्चनचा आवाज सर्वांना आवडतो, पण अमिताभ बच्चनची तपश्चर्या मात्र कोणाला नको असते. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, पण माझ्या घरात नको, हे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून अभ्यासे प्रगट व्हावे. जीवन हे आपल्या अंगभूत सामर्थ्याचे जागरण आहे. उदास, हताश, आळसी असतात काही माणसं. आळस खूप वाईट आहे. म्हणजे आळसी जो माणूस आहे ना, तो आयुष्यात काहीही करू शकत नाही. जीवन जर तुम्हाला कीर्तिमान करायचं असेल तर माझ्यापुढे 2 100 गाठलेल्या माणसांची उदाहरणे आहेत की 100 नंतर सुद्धा ते कार्यरत होते. आणि ते तेवढेच कार्यरत होते. ते जेव्हा त्यांच्या 35 जेवढं काम करत होते तेवढंच काम ते त्यांच्या 100 करत होते. त्यामध्ये पहिले सर विश्वेश्वरय्या हे जागतिक कीर्तीचे शतायुषू स्थापत्य शास्त्रज्ञ, म्हणजे आत्ताच्या भाषेत आर्किटेक्चर झाले. 100व्या वर्षी सुद्धा ते आनंदाने काहीतरी खरंच करत, पण ते त्यासाठी दररोज चालत. त्यांनी कधीही कंटाळा केला नाही. म्हणजे एखाद्या योजनेचे चिंतन करीत त्याचे ते जीवन हे त्यांचं योजना आणि जीवन एक होतं. सामर्थ्य ही त्यांची कमाई होती. त्या साऱ्यातून शिकायचे काय? तर शेवटचं वाक्य नीट ऐका. आपल्या अंगाची सामर्थ्ये प्रयत्नपूर्वक वाढवली तर ती जीवन ही कर्तृत्वाची पौर्णिमा ठरेल. माझे गुरु ॲडव्होकेट संजय बाजीराव वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 1 जानेवारी 2017 पासून मी ठरवलं आणि 13 जून 2017 पासून LLB या विषयाचा मी अभ्यास रात्रंदिवस सुरू केला. मी आपल्या सर्वांना आत्मविश्वासपूर्वक सांगतो की मी एक दिवस ख्यातनाम सॉलिसिटर उर्फ बॅरिस्टर झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. Please share and like this video and subscribe our YouTube channel. Thank you.